तुमच्या मुलाचं आम्ही अपहरण केलेलं आहे आणि आम्हाला 5 लाख रुपये द्या तरच तुमच्या मुलाला सोडू, असं ऐकताच आईवडिलांच्या पायाखालची जमीनच हादरली. आणि त्यानंतर मात्र 19 वर्षीय तरुण हा उत्तर प्रदेशातून पुण्यामध्ये आलेला होता आणि त्यानंतर त्याचं पुण्यामध्ये अपहरण झाल्याची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी दिरंगाई न करता आपली चक्रे फिरवली आणि जे जे काही पोलीस प्रशासन आहे त्यांना कामावरती लावलं. आणि एकंदरीत जे आईवडील होते त्यांना मात्र हाच प्रश्न होता की आपल्या मुलाचं अपहरण झालेलं आहे, आपला मुलगा कसा आहे आणि त्याच्यासोबत कुठला अनुचित प्रकार घडला का नाही, असे अनेक प्रश्न आईवडिलांच्या समोर होते. नेमकं प्रकरण काय सांगतो. उत्तर प्रदेशमधून शहाजहाँपूर येथून पुणे पोलिसांशी एकंदरीत संपर्क करण्यात आला आणि उत्तर प्रदेशातील हा जो तरुण आहे याचं पुण्यामध्ये अपहरण झाल्याची माहिती त्यांनी पुणे पोलिसांना दिलेली होती. आणि त्यानंतर अपहरणकर्त्यांनी तब्बल 5 लाख रुपयाची खंडणी देखील मागितल्याचं समोर आलेलं आहे. आणि अशी माहिती उत्तर प्रदेश येथील पोलिसांनी पुणे पोलिसांना दिली. आणि यानंतर मात्र पोलिसांनी आपली चक्रे फिरवली आणि परिमंडळ 4चे पोलीस उपायुक्त डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी खडक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त आणि संबंधित पोलीस ठाण्याशी तातडीने संपर्क करण्यात आलेला आहे. आणि पोलिसांनी ज्या एकंदरीत मोबाईल क्रमांकावरून जो फोन आला होता आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा शोध सुरू केला आणि त्यानंतर मात्र त्याचं लोकेशन खडकी परिसरातील असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलेलं आहे. त्यानंतर बनगार्डर पोलिसांनी खडकी परिसरातील क्राऊन प्लाझा लॉजवर धाव घेतली आणि त्यानंतर त्यांना असं वाटलं होतं की जो अपहरणकर्ता आहे तो कदाचित तिथे असेल. मात्र त्या ठिकाणी पोलीस गेल्याच्यानंतर त्यांनी जर पाहिलं तर त्यांना मात्र त्या ठिकाणी जाऊन धक्काच बसला. तिथे जो अपहरणकर्ता नसून ज्या मुलाचं अपहरण झालेलं होतं तोच मुलगा त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळाला. त्याचं नाव होतं ओमप्रकाश गौरीशंकर, वय त्याचं 19 वर्ष होतं, असं एकंदरीत त्या तरुणाचं नाव होतं. आणि उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील बेबरूत तालुक्यातील जललपूर या गावचा तो रहिवासी होता. आणि पुण्यामध्ये आल्याच्यानंतर त्याच्याकडे जरा आर्थिक परिस्थिती त्याची बिकट होती आणि त्यामुळे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात कर्ज झालेलं होतं. त्यामुळे एकंदरीत तो मोठ्या प्रमाणात परेशान होता. आणि एकंदरीत मात्र पोलिसांनी ज्यावेळेस त्याच्या आईवडिलांचा पुन्हा एकदा पोलिसांना फोन आला आणि त्यावेळेस पोलिसांनी मात्र काही तासांमध्येच हा जो 19 वर्षीय मुलगा आहे त्याला मात्र शोधून काढलं. आणि त्यानंतर मात्र पोलिसांनी ज्यावेळेस त्याच्या आईवडिलांना जी हकीकत सांगितली त्याच्या आईवडिलाच्या देखील पायाखालची जमीन सरकली. जो ओमप्रकाश आहे त्याच्या अंगावरती मोठ्या प्रमाणात कर्ज झालेलं होतं आणि पुण्यामध्ये आल्याच्यानंतर त्याच्याकडे खर्चायला पैसे देखील नव्हते. त्यामुळे आता त्याला पैसे देखील मागायचे होते, मात्र घरी काही कारणास्तव त्याला पैसे मागता येत नव्हते. म्हणून त्यांनी हा बनावट प्लॅन आखल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे. आपण जर पाहिलं तर एकंदरीत या पोलिसांनी ज्यावेळेस त्याला ताब्यामध्ये घेतलं आणि त्यावेळेस त्याची चौकशी करण्यात आली. या चौकशीच्या दरम्यान त्यांनी कबुली केली की हा सर्व जो प्लॅन होता हा त्याचा स्वतः बनवलेला प्लॅन होता. कारण त्याच्यावरती आर्थिक जी त्याची बाजू होती कमकुवत होती आणि त्याच्यावरती कर्जाचं डोंगर देखील मोठं होतं. त्यामुळे त्यांनी हा प्लॅन बनवल्याचं सांगितलं जात आहे प्राथमिक माहितीमध्ये. आता या प्रकरणाची एकंदरीत चौकशी सध्या सुरू आहे आणि हा जो ओमप्रकाश गौरीशंकर आहे याला पोलिसांनी देखील ताब्यात घेतलेला आहे. आता या प्रकरणामध्ये आणखीन काही उलगडे देखील समोर येतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र अशा कुठल्याही चुकीचे तुम्ही जर प्लॅन बनवता किंवा पोलीस प्रशासनाला या ठिकाणी धाऱ्यावर जातं किंवा पोलीस प्रशासनाचा चुकीचा जर वापर करत असला तुमच्यावरती कठोर कारवाई होऊ शकते असा देखील इशारा पोलिसांकडनं देण्यात आलेला आहे. आता या प्रकरणामध्ये हा जो ओमप्रकाश गौरीशंकर आहे याला पोलिसांनी मात्र हिरासतमध्ये घेतलेला आहे आता आणि याची चौकशी देखील सुरू आहे. आता या प्रकरणामध्ये आणखीन काय उघड होते हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पूजासोबत अमित मुंडिक, पुणे.